हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता सकाळचं माझं बरंचसं काम उरकून झालेलं आहे. माझा एक ब्लाऊज अस्तरचा शिवून झालेला आहे. घरातली ही सगळी कामे उरकून झालेली आहेत आणि त्यानंतर मी हा असा पसारा काढून ठेवलेला आहे. तर पसारा नाही म्हणता येणार, हे आपलं काम आहे आणि याच कामाच्या काही गोष्टी मला आणायच्या होत्या. म्हणजे फॉल अस्तर आणि दोरे पण बरेचसे मॅच नव्हते. त्यामुळे मग हे सगळे ब्लाऊज पीस ज्याचे अस्तर मला आणायचे आहेत आणि अशा काही साड्या आहेत ज्यांचे फॉलही मला आणायचे. ते मी सगळी कात्रणं इथे एका बाजूला काढून ठेवलेली आहे आणि मशीनवर जो हा ब्लाऊज आहे तो मला शिवायचा आहे. तर तो कटिंग करून ठेवलेला आहे आणि त्याच्या आधी मी एक ब्लाऊज शिवलेला आहे अस्तरचा. आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत 2 आणि म्हटलं का आता जेवणाची वेळ झालेली आहे. पोटात कावळे कावकाव करायला लागले. तर पहिले आपण जेवण करून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीचं उरलेलं काम करूया. तर पहिले जेवण करून घेतलं आणि भांडी वगैरे घासून घेतली आणि त्यानंतर मशीनवर येऊन बसली. तर हा माझा जो कटिंग करून ठेवलेला ब्लाऊज होता तोही शिवून झालेला आहे. सिंपल ब्लाऊज होता. बॅक नेकला फक्त राऊंड नेक होता आणि फ्रंटला कटोरी आहे आणि 34 साईजचा होता. स्लीव्हजही छोटे होते. त्यामुळे हा ब्लाऊज पटकन झालेला आहे. अस्तरचा ब्लाऊज होता. तर सेम याच मापाचाही ब्लाऊज मी याआधी म्हणजे सकाळी शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा कटिंग करून एकसाथच दोन्ही कटिंग केलेले. तर एक शिवून झालेला, त्यानंतर मी ती कात्रणं काढण्यामध्ये बराचसा वेळ गेला. कारण फॉल माझ्याकडे होते बरेचसे, पण ते मॅचिंग नव्हते. त्यामुळे ते मॅचिंग काढत बसली. दोरे पण बरेचसे संपले होते. मॅच नव्हते दोरे. त्यामुळे ते दोरेही काढून घेतली. सगळी कात्रणं काढून घेतली आणि हे जे थोडंफार सामान मी आणलेलं होतं त्यामध्ये फॉल, अस्तर, दोरे, लेस वगैरे जे आपल्याला असं लागतं तेच होतं. आणि त्याचबरोबर ही एक साडी आलेली आहे. ही साडी आली होती काल आणि ही उद्या द्यायची आहे मला. तर आता हिचं फॉल काढून ठेवलेलं आहे मी. याला फॉल बिडिंग करायचे आणि यावरचा हा ब्लाऊज आहे. तर या साडीमधला ब्लाऊज त्यांना शिवायचा नाही आहे. कारण साडी ही ऑनलाईन मागवली होती आणि साडी तशी कापड व्यवस्थित आहे, पण ब्लाऊजचं कापड एकदमच असं म्हणजे शिवण्याजोगं नाही आहे. ते शिवलं तरी त्याचे दोरे वगैरे निघणार. त्यामुळे त्यांनी कॉटनचं 2x2 हा पीस आणलेला आहे आणि तो शिवायचा आहे. तर हा त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे आणि हा पीस आहे. तर या साडीला फॉल बिडिंग आणि ब्लाऊज शिवायचा आहे आणि तो उद्या सकाळी त्यांना द्यायचा आहे. म्हणून मग ते साडी आणि त्याच्यावर फॉल काढून ठेवलेला आहे. ब्लाऊज पीसचं कटिंग करायचं आहे आणि हा त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे, जो की मीच शिवला आहे आणि तोच त्यांनी मापाला दिलेला आहे. तर ब्लाऊज हा 38 मापाचा आहे आणि स्लीव्जही याचे खूप मोठे आहेत. जवळजवळ 10.5 इंचाचे स्लीव्ज आहेत आणि बॅकला त्यांना नेहमी गोलच गळा लागतो. डीपमध्ये असा नेक लागतो आणि कटोरी ब्लाऊज आहे. तर तो अस्तरचा नसल्यामुळे एक अर्धा ते पाऊण तासामध्ये होऊन जाणार आहे. तो मी आता थोड्या वेळातच कटिंग करणार आहे आणि शिवून घेणार आहे. आणि त्यानंतर पण अजून बरेचसे अस्तर आणि फॉल ब्लाऊज पीस आहेत की जे कट करायचे आहेत. ते यामध्ये आहेत. तर यामध्ये बरेचसे जवळजवळ 8 ब्लाऊज यामध्ये आहेत आणि ते 8 ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि ते मला कट करायचे आहेत. त्याचे अस्तर वगैरे मी आणून ठेवलेले आहेत. त्यातले 2 ब्लाऊज मी शिवले आहेत, जे की सुरुवातीला तुम्हाला मी दाखवला जो कोकमी कलरचा ब्लाऊज आहे तो त्यांचाच आहे. त्यातले 2 ब्लाऊज माझे शिवून झालेले. बाकीचे 6 ब्लाऊज मला शिवायचे आहेत. ते कटिंग करायचे आहेत. तर त्यातले बरेचसे आता मी कटिंग करायला घेणार आहे. तर त्यातला हा एक अस्तरचा कटिंग केलेला आहे आणि हा जो उद्या द्यायचा आहे तोही कटिंग केलेला आहे. तर पहिले अस्तरचा शिवून घेते आणि त्यानंतर मग हा जो विदाऊट अस्तरचा आहे तो संध्याकाळी स्वयंपाक उरकण्याच्या आधी शिवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने जर आपण आधीच अरेंजमेंट केली तर बरंचसं काम आपलं वाचतं, वेळ वाचतो आणि कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त ब्लाऊज शिवू शकतो. म्हणजे कसं असतं, आधीच आपण जर फॉल, अस्तर म्हणा किंवा कटिंग करून ठेवली, तर काढून ठेवले हे सगळं वेळच्या वेळेवर, तर आपला वेळ वाचतो आणि मशीनवर बसण्याच्या आधी हे सगळं आपण जवळ घेऊन बसलो तर आपली कामे पटापट होतात.
तर आता हा ब्लाऊज जो अस्तरचा आहे तो मी शिवून घेणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करत चला. आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करत चला. तर आता हा ब्लाऊज शिवून घेते, त्यानंतर भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर हाही आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. सेम माप आहे त्यामुळे तो. आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं वर्क नव्हतं करायचं, लेस वगैरे काय लावायची नव्हती. साधे सिंपल ब्लाऊज असल्यामुळे ते पटापट होतात. म्हणजे त्यांचे आता माझे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि आता हा एकच राहिलेला आहे, तो मी संध्याकाळी 6-6:30च्या नंतर शिवून टाकणार आहे. आणि आता जेवण करून घेते, भूक लागलेली आहे. आणि जेवण झाल्यानंतर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.